भाग्य विजयमध्ये मी शिल्पा पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आहे। आपल्यासोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि आपण पाचू रत्नाबद्दल बोलत होतो। पाचू रत्नाबद्दल अजून थोडी काहीतरी माहिती जाणून घेईनच मी, पण त्याच्या आधी खूप सारे मेल झालेत, कारण की जर मी मेल घेतले नाही तर मला तुमच्या सगळ्यांचा ओरडा नक्कीच बसेल आणि सरांचा सुद्धा। तर मी पहिला मेल घेते तो म्हणजे औरंगाबादवरनं शिवाजी काळदाते विचारतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना नोकरी आणि लग्नात अजून तरी योग लागत नाहीये, तर प्लीज मार्गदर्शन करा म्हणजे जेणेकरून सगळे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। आता शिवाजी काळदाते यांची जी पत्रिका आहे त्याच्यामध्ये त्यांची मेष रास आहे आणि त्यांचे प्रश्न दोन्ही आहेत की व्यवसाय, नोकरी आणि लग्न या दोन्ही बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारले आहेत। महत्त्वाचं काय की कर्मस्थानामध्ये सूर्य आणि चंद्राची युती झालेली आहे। कन्फ्यूज असतात की चंद्र आणि सूर्य जेव्हा दोन्ही ग्रह कर्मस्थानामध्ये येतात तेव्हा ह्यांनी व्यवसाय करायचा का नोकरी करायची याच्यामध्ये ते कन्फ्यूज असतात। आणि ह्यांचं एज्युकेशनसुद्धा थोडं बऱ्यापैकी आहे, कारण यांचा बुध जो बसला आहे तो लाभस्थानामध्ये बसला आहे आणि पंचम स्थानाचा स्वामी मंगळ आहे तो व्ययात असल्यामुळे थोडं शिक्षणामध्ये सुरुवातीला अडचणी येतात, पण नंतर ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट होतं यांचं। पण ह्यांनी माझं मत आहे की ह्यांनी जॉब केलेला खूप चांगला, त्या दृष्टीने ह्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि निश्चितच त्यांच्या ग्रहमानानुसार ह्या ऑगस्टच्या नंतर त्यांना सर्व्हिसचे चान्सेस चांगले आहेत। आणि त्यासोबतच विवाहासंबंधी जर बोलत असेल तर यांच्या व्यय स्थानामध्ये म्हणजे 12व्या स्थानामध्ये मंगळ आहे आणि मंगळ 12व्या स्थानात असल्यामुळे थोडं विवाहाला वेळ लागतो आणि मनासारखे स्थळ येत नाहीत किंवा नको असलेले मागे लागतात, अशा बऱ्याच गोष्टी घटना घडतात। आणि यांच्या सप्तम स्थानाचा स्वामी शनी आहे आणि तो शनी षष्टम स्थानामध्ये बसलेला आहे। तो होतं का अशा वेळेस की अपेक्षित मुली येत नाहीत किंवा सुरुवातीला हेच कन्फ्यूज असतात की मी सेटल झाल्यावर लग्न करू का मग आधी लग्न करू नंतर सेटल होऊ, मग ह्यामुळे सुद्धा बरेचदा आधी चांगले आलेले संधी यांच्या हातून निघून जातात। पण यांनी विवाहासाठी आता प्रयत्न करायला हरकत नाही, तसे योग आहेत त्यांचे। जानेवारी एप्रिल 2017 पर्यंत यांची विवाहाचे पण योग होऊन जातील, तर त्यासाठी त्यांनी एक पुष्कराज आणि मोती रत्नाचं धारण केलं तर निश्चित त्यांना त्यामध्ये फायदा होईल। आणि त्यासोबतच त्यांनी विवाह योग यंत्र म्हणून असतं त्याचं मंत्राचा जप केला तर निश्चित त्यांना त्यामध्ये लवकरात लवकर फायदा होईल आणि इच्छित मुलगी त्यांची पत्नी म्हणून त्यांच्या घरामध्ये येऊ शकते आणि त्यांचे विवाह संपन्न होऊ शकतो। तुम्ही कुठचा मंत्र म्हणाला होता विवाह योगाचा? हां, त्याच्यामध्ये पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारनेम तारनेम दुर्ग संसार सागरस्य सौभाग्य कुलात भवम हा एक मंत्र आहे। आणि तसंच मुलींसाठी पण असतो पती मिळण्यासाठी, पती मनोहर देही मनोवृत्तानुसारनेम तारनेम दुर्ग संसार सागरस्य सौभाग्यताम, म्हणजे असा मला पती दे की तो दिसायला पण मनोहर असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे, देखणं असला पाहिजे आणि त्यानं माझं सौभाग्य चिरकाळ टिकवलं पाहिजे आणि त्यानं मला सगळे सुख दिली पाहिजे, असा तो मंत्र आहे। तर या मंत्रामुळे आपल्याला इच्छित पत्नी म्हणजे जशी अपेक्षित असते आपल्याला पत्नी किंवा पती आपल्याला ते मिळू शकतो। तर निश्चित ह्या मंत्राचा रिझल्ट खूप चांगला आहे। माझ्याकडे आता बऱ्याच लोकांना मी हे मंत्र दिलं आहे आणि बऱ्याच जणांना त्याचे रिझल्ट पण आलेले आहेत आणि बरेच आनंद वाटतो की जेव्हा त्यांचा असा विवाह जमतो आणि नंतर ते पेढ्याचे बॉक्स वगैरे घेऊन येतात तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहून आपलं मूडभर मास वाढतं आणि उत्साह वाढतो, आपल्याला काम करण्यामध्ये खरंच काहीतरी आपण चांगलं करतोय याची भावना मनामध्ये निर्माण होते। लिहून घेतलाय का नाही मंत्र? म्हणजे ज्यांनी जे इच्छुक आहेत लग्न करण्यासाठी मुली किंवा मुलं दोघांनी सुद्धा हा मंत्र म्हणू शकता। बरं किती वेळा म्हणायचा हा मंत्र? हा कसं असतं की मंत्र देताना सुद्धा आम्ही काय करतो त्यांच्या राशीनुसार त्या राशीच्या तत्वानुसार त्या मंत्राचं एक तत्व असते। मंत्र एक शास्त्र एक फार वेगळं शास्त्र आहे, त्यानुसार ते तत्वानुसार ते मंत्र त्यांना सूट झाला पाहिजे त्यानुसार आपण ते मंत्र देत असतो। आणि हे 21 वेळा जरी निदान त्यांनी रोज म्हणला तरी निश्चित त्याचं त्यांना फळ मिळू शकतं। किंवा ज्यांचं अफेअर आहे किंवा एखाद्या मुलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी लवकर त्यांना हे भाव देत नाही आहे किंवा ती विचारतच नाही किंवा त्यांच्याकडे पाहतच नाही, तर अशांसाठी सुद्धा आपण हा मंत्र देऊ शकतो की जेणेकरून तिच्या मनामध्ये आपण ती जर चेहरा समोर आणून आपण हा जो मंत्र म्हणला तर निश्चित तिच्या मनामध्ये तुमच्या बाबतीत काहीतरी वाटायला लागतं आणि नंतरचं काम तुम्हालाच करायचं असतं। ते प्रत्येक गोष्ट काही मंत्र नाही करू शकणार। बरोबर, नक्कीच खूप छान आहे हा मंत्र। मला वाटतं खूप जणांनी लिहून घेतला असेल आणि आता ते सर्च पण करतील आणि तो म्हटल्याच्या नंतर खरंच तुम्हाला तुमचा इच्छित जो कोणी नवरा आहे किंवा इच्छित जी बायको तुम्हाला आहे ती नक्की मिळू शकते। खरं तर खूप मनापासून हा मंत्र म्हणायचा, उगाच म्हणायचा म्हणून काही म्हणायचं नाही, तरच तुम्हाला योग्य ती गोष्ट मिळेल। पुढचा एक मेल घेऊयात। रत्नागिरीवरनं अनिल देशमुख विचारतात, व्यवसायात अपेक्षित यश नाही असं ते म्हणतात, मी व्यवसाय व्यापार या व्यतिरिक्त आणखी काही केलं तर ते मला उपयुक्त ठरेल का? तर त्याबद्दल मला प्लीज मार्गदर्शन करा। आता हे अमोल देशमुख जे आहेत यांची रास जी आहे ती मीन रास आहे। यांच्या कर्मस्थानामध्ये मंगळ, शुक्र आणि बुध आहे
तर काय होतं, तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर यांचं राहू सप्तमामध्ये बसलेला आहे, सूर्य त्यांच्या लाभस्थानामध्ये बसलेला आहे, प्रेझेंटेशन वगैरे छान असतं, फक्त कन्फ्युजन्स खूप असतात कारण त्यांची मीन रास आहे, कारण चंद्र पंचमात बसलेला आहे. आणि अति विचार करणं किंवा सात्विकतेतून विचार करणं, काय व्यवसायामध्ये तुम्हाला थोडंफार तरी निर्भीड असं व्हावं लागतं आणि काही संयम ठेवावा लागतो. प्रत्येक गोष्टीची अपेक्षा केली की लगेच ते होत नसतं, तर थोडं संयम ठेवावा लागतो. ह्यांच्यामध्ये तो संयम नाही आहे आणि एकदमच मग ह्यांच्यामध्ये चिडचिडपणा पण भरपूर असतो. त्यामुळे समोरचं एखादा जो ह्यांनी व्यवसाय केला, आता ह्यांनी सांगतात की मागे 5 ते 6 वर्षापासून व्यवसाय करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना यश नाही. त्याचं कारण काय की निश्चित ह्यांनी समोरच्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये हे कमी पडलेत, समोरच्याला सांगण्यामध्ये कमी पडलेत, किंवा ह्यांची बोलण्याची जी ट्युनिंग असते ती ट्युनिंग समोरच्याला पटत नसेल. तर अशामुळे ह्यांना व्यवसायामध्ये अडचण येतात. बाकी ह्यांनी नोकरीपेक्षा व्यवसाय केलेला कधीही चांगला. त्यासोबत ह्यांनी जर माणिकरत्न आणि पुष्कराज धारण केला तर निश्चित ह्यांना व्यवसायामध्ये यश मिळू शकतं. त्याच्यामध्ये ग्रोथ पण होईल त्यांची आणि आर्थिक सोर्सेस पण चांगल्या प्रकारे वाढतील आणि स्टॅबिलिटी पण त्यांना चांगल्या प्रकारे मिळू शकते. तर ह्यांनी निश्चित पुष्कराज आणि माणिकरत्न धारण केलं पाहिजे. नक्कीच. मला खरं तर एक आवाहन करायचं आहे तुम्हा सगळ्यांना, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मेलची जी उत्तरं आहेत, काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या मेलची जी उत्तरं आहे ती टीव्हीवरती देऊ नका, त्याच्यामुळे तुमची जी काय म्हणतात त्याला आपण, तुम्हाला जर असं वाटतंय तर आम्ही असं काय बऱ्याच जणांचे जे मेल येतात तर ते बरेच जण सांगतात की आमचे पर्सनल प्रॉब्लेम आहेत आणि तुम्ही ते टीव्हीवर शेअर करू नका. आणि बऱ्याच जणांचे असे पण येतात की आमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही प्रोग्रामद्वारे जरी दिले तर चालतात, तर हे तुम्ही क्लिअर करा. आणि बऱ्याच जणांचे असे मिळले की त्यांनी हे क्लिअरच केलेलं नाही की ते प्रोग्राममध्ये उत्तर द्यायचं का त्यांना पर्सनली त्यांचे उत्तरं पाहिजेत किंवा समस्या जाणून घ्यायच्यात किंवा त्याच्यावर उपाय जाणून घ्यायचे. तर अशा व्यक्तींना एक विनंती आहे की त्यांनी तशी एक नोट टाकून द्यायची की आमच्या हा जी माझी काय समस्या आहे याचे उत्तर तुम्ही प्रोग्रामवर दिलं तर चालेल किंवा नाही नका देऊ, पर्सनली सांगा. जे काही असेल त्याने तसं क्लिअर एक नोट टाकून दिली तर आपल्याला ते सोपं जाईल. कारण मेल हजारों आहेत, आपल्याला प्रत्येक मेल हे करायचं म्हणलं की त्यातून काय होतं की मग चुकून एखाद्याचं गेलं तर कोणाचंही आमच्याकडून तुम्ही कुठेही दुखलं जाऊ नये ही आमची भावना आहे. त्यामुळे ही विनंती आहे. नक्कीच. तुम्ही मेल जेव्हा करता तेव्हा विषयामध्येच किंवा खाली जरी टाकलं की आमच्या मेलला तुम्ही उत्तर टीव्हीच्या शोमधनं दिलं तरी चालेल किंवा तुम्ही पर्सनल द्या, असं तुम्ही नीट मेन्शन करा. मेन्शन केलं नाही तर मग आम्हाला सुद्धा कळणार नाही आणि मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहून जाईल. त्याच्यामुळे आता पुढचा प्रश्न घेते. कोथरूडवरनं माधुरी तुपलोंढे विचारतात. त्यांचं म्हणणं आहे की माझी शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली आहे, माझं शिक्षण प्रचंड चांगलं झालेलं आहे, पण मला अपेक्षित यश मिळत नाही, तर मी नेमकं काय करावं? मी आता सांगितलं होतं शिल्पा की हे आता कार्यक्रम चालू असताना मध्ये प्रश्न विचारला होता की पाचूरत्न कशासाठी लाभदायक ठरतं. तर हा या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे की शैक्षणिक, आता ही माधुरी जे आहे त्यांची शैक्षणिक पात्रता खूप छान आहे, मग ह्यांना जॉब मिळायला पाहिजे. ह्यांची क्वालिफिकेशन, ह्यांची डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर समोरच्यांनी ह्यांना गेलं, मग ह्यांना कुठेतरी प्रेझेंटेशनमध्ये ह्या कमी पडल्या. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि त्याचं कारण आहे की ह्यांच्या कर्मस्थानामध्ये राहू बसलेला आहे. आणि राहू जेव्हा कर्मस्थानामध्ये येतो ना तेव्हा माणसाच्या हातात तोंडाशी आलेले घास लांबणीवर जातात किंवा भेटत नाही. आपल्या संधी येते पण ती आपल्याला कॅश करता येत नाही. मग कॅश न करता येणं म्हणजे काय की आपण कुठेतरी तिथे कमी पडतो, एक अर्ध्या टक्क्यानं 1% कुठेतरी कमी पडतो. म्हणजे ते कमी पडणं म्हणजे आपलं प्रेझेंटेशन असतं. अशा वेळेस ह्यांनी निश्चितच, आणि ह्यांची जी रास आहे ती मीनच रास आहे आणि ह्यांना सध्या महादशा जी चालू आहे ती शनीची महादशा चालू आहे. तर ह्यांनी निश्चितच नीलम आणि पाचूचं रत्न धारण केलं तर ह्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये जाईल. आणि ह्यांना भावनिकता खूप आहे, मनाला खूप लावून घेतात कोणतीही गोष्ट आणि अपेक्षा ठेवतात. काय होतं की अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंग हा होत असतो. त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवायची नाही, सुरुवात करा. बोट धरायला मिळणं महत्त्वाचं आहे, मनगट धरायला वेळ लागत नसतो. सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. सुरुवात झाली की त्याचा शेवटही होतच असतो. त्यासाठी सुरुवात करा. तुम्ही सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला ते साध्य होणार नाही जे काही पाहिजे ते. तर ह्यांनी अपेक्षा न ठेवता ह्यांनी जर प्रयत्न केले आणि थोडं प्रेझेंटेशनवर थोडं त्यांनी वर्कआउट केलं तर निश्चित त्यांना जॉब मिळेल. आणि त्यांचे सध्या शनीची महादशा जरी असली तर त्यामध्ये त्यांना मला वाटतं शनीचीच अंतर्दशा पण चालू आहे. तर त्यांनी नीलम आणि पाचूचं धारण केलं तर निश्चित त्यांचा फायदा होईल. नक्कीच. अजून एक मेल होतोय, तो म्हणजे सोलापूरवरून नम्रता जाधव विचारतात. त्यांचं म्हणणं आहे की मी गेली 2 वर्षांपासून नोकरीसाठी प्रचंड प्रयत्न करते पण मला अपेक्षित यश मिळत नाहीये. नम्रता नोकरीसाठी प्रयत्न करतायत. ह्यांच्या कर्मस्थान जे आहे आणि लाभस्थान आहे, लाभस्थानाचा स्वामी बुध आहे आणि तो बुध जो बसलेला आहे ह्यांच्या सहकार्याच्या ठिकाणी बसलेला आहे. आणि कर्मस्थानाचा स्वामी शुक्र आहे, तो पंचम स्थानामध्ये बसला आहे, शनीच्या सोबत बसलेला आहे. होतं काय की अशा वेळेस अशा व्यक्तींना
थोडं स्ट्रगल करावं लागतं. ओके. त्याचं कारण यांचा राहू षष्टम शत्रुस्थानामध्ये बसलेला आहे. अच्छा. तो काय करतो की बरेचदा संधी येऊच देत नाही आपल्यापर्यंत आणि मग त्यामुळे काय होतं की आपण फ्रस्ट्रेट होतो. ते यासाठी ह्यांनी कर्मस्थानाचं जे स्वामी आहे बुध त्याचे रत्न धारण करायचे. त्यासोबतच ह्यांनी सर्व कार्यसिद्धीचा एक मंत्र असतो, काम कामा प्रदाकांता काम पालस तताहरी आनंदो माधवश्चैव कामसिद्धही जपेत. ओके. हे काम होण्यासाठीचा मंत्र आहे. कोणतेही काम असेल, तुम्हाला एखाद्या कामामध्ये अडचणी येत असतील तर हा मंत्राचा जप रोज 31 वेळेस करा. घराच्या बाहेर पडताना सकाळी स्नान झाल्यानंतर तुम्ही प्रसन्न याच्यामध्ये जर हा मंत्र रोज 31 वेळेस जर तुम्ही रोज जप केला तर निश्चित ह्या मंत्राचा आणि यासोबत ह्यांनी पाचूरत्न आणि पाचूसोबत हिरा किंवा त्याला आपण डायमंड म्हणतो हे जर धारण केलं तर निश्चित ह्यांना जॉबचं काम होऊन जाईल आणि ह्यांना बाहेर देशात जायची सुद्धा संधी आहे. आणि निश्चित पुढे आणि पुढचा काळ आता सध्या शुक्राची महादशा चालू आहे. शुक्राच्या महादशामध्ये यांना राहूची अंतर्दशा चालू आहे. 2018च्या नंतर यांना बाहेर देशात जायचे चान्सेस आहेत आणि निश्चित ते बाहेर देशात जातील आणि प्रगती करतील हे मला पूर्ण विश्वास आहे. यांची कुंडली पाहून यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप छान आहे. फक्त निर्णय घेताना कन्फ्युजन्स असतात, ते कमी होणं गरजेचं आहे आणि ते होऊन जातील. निश्चितच यांना पाचू आणि डायमंड वापरला आणि त्यासोबत हा जो मंत्र मी आता सांगितला ते केलं तर त्यात फायदाच होईल त्यांना. खरं तर खूप मेल्स आहेत पण मला थांबावं लागतंय सर. आपण पुढच्या संडेला पुन्हा भेटणार आहोत. तुमचे जे काही मेल्स उरलेत त्या सगळ्या प्रश्नांची सर उत्तर देतील आणि मला अजून एक कळाले तुमच्याकडे खूप सारे मंत्र आहेत. मी दर एपिसोडला तुमच्याकडनं एक मंत्र म्हणून घेणार म्हणजे आमचे प्रेक्षक सुद्धा त्या मंत्रातनं त्यांना जे काही यशस्वी व्हायचे किंवा जे काही पुढे करायचे त्याच्यातनं ते साध्य होईल. सर तुम्ही या कार्यक्रमात आलात त्यासाठी आपले खूप खूप आभार. भाग्यविजयी आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा पुढच्या रविवारी 3 वाजता भेटूयात आपण. इथेच थांबतीये. नमस्कार.